नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण आज इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो बघा, आता ही पिहू ना तिच्या मावशीला आणि रम्या ताईला शोधत असते आणि तेवढ्यात या दोघी येतात आणि या रम्या तिला विचारते की काय ग. ती पिहू म्हणती, अगं मी तुम्हाला दोघींना किती शोधत होती, कुठे गेला होता तुम्ही, म्हणजे बाहेर गेलेलात का कुठे. वसू आत्या म्हणतात की हो, पण तू का विचारतेस. पिहू म्हणती, नाही अगं, सहजच विचारलं. पिहू म्हणती, माझं आहे ना तुमच्या दोघींकडे एक छोटंसं काम आहे. आणि पिहू म्हणती, मी ना सगळ्यांचं कव्हर केलं, आता फक्त तुमच्या दोघींचंच राहिलं आहे. वसू आत्या म्हणतात की कव्हर. वसू आत्या म्हणतात की काय कव्हर केलंय. पिहू म्हणती, बाईट्स. अगं सगळ्या फॅमिली मेंबरचे बाईट्स घेऊन झालेत, आता फक्त तुमच्या दोघींचेच राहिलेत. आणि ह्या दोघी एकमेकींकडे बघतात. रम्या म्हणते, अरे वा, कसले बाईट्स. आणि बघा इकडे पिहू बोलून जाते आणि म्हणते की उद्या जीवा दादा आणि काव्या वहिनीची सक्सेस पार्टी आहेत ना. बघा इकडे या दोघींच्या मनात आता उकळ्या फुटायला लागल्या आहेत. पिहू म्हणते की प्रोजेक्टर वगैरे सगळं आहे, आता फक्त सगळ्यांचे बाईट्स त्याच्यावर दिसणार आहेत. आणि ह्या दोघी एकमेकींकडे बघतात, त्यांच्या मनात काहीतरी नक्की शिस्त आहेत. आणि पिहू म्हणती, हे ना नंदिनी वहिनी आणि पार्थ दादाचा प्लॅन आहे. आणि ही पिहू म्हणते की मी आहे कॅमेरा गर्ल, त्यामुळे तुमच्या दोघींचे बाईट्स हवे होते. आणि ह्या दोघींचं मनातलं मनात म्हणजे इशाऱ्याने बोलणं चालू असतं बरं का. आणि ही पिहू म्हणते की तुम्ही द्याल ना मला बाईट्स. आणि बघा ही वसू आत्या रम्याला म्हणते की रम्या, आपण बॉम्ब उडवायला बळीचा बकरा शोधत होतो ना. आणि रम्या म्हणते की बळीचा बकरा वेळेची आमंत्रण पत्रिका घेऊन स्वतःच आला आहेत. वसू आत्या म्हणतात आणि ह्या दोघी किती किती हसायला लागतात. आणि ह्या दोघी म्हणतात एकमेकींना, ठरलं तर मग ठरलं. पिहू म्हणते की तुम्ही दोघे काय कुसपुसतायत, मला पण सांगा ना सांगा ना. आणि हे वसू आत्या म्हणतात की अगं बाईट्स द्यायचे आहेत ना, मग त्या काय द्यायच्या. आणि रम्या आणि वसू आत्या सोबत बोलतात की तेच ठरवत होतो. आणि बघा प्रेक्षकांना, आता सकाळ झालेली. मानिनी ताईंनी कोणाला तरी फोन केलेला असतो आणि त्या म्हणतात की नाही 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 नाही, असं कसं चालेल. अहो मला सांगा, तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा जातात एकट्या जातात ना सगळीकडे, मग मग असं कसं चालेल. आणि मानिनी ताई म्हणतात, अहो जावयाचं आणि मुलीचं कौतुक करायला पाहिजेत ना, म्हणजे ते नंदिनी आणि काव्याच्या आईला फोन केलेला दिसतो आहे. आणि मानिनी ताई म्हणतात, तुम्ही दोघे आल्या नाही तर हिरमूड होईल त्या दोघींचा. आणि मानिनी ताई म्हणतात की आणि हो, आरुषीला बरोबर घेऊन यात बरं का. आणि बघा प्रेक्षकांना, आपण बघतो की हे चौघे सुद्धा त्यांच्या हनीमून म्हणजे ट्रिपवरनं परत आलेले असतात. आणि हे मानिनी ताईंना कळू देत नाही. ते इकडे मानिनी ताई बोलतात की ते हॉस्टेलमध्ये गेली आहे तेव्हापासून भेटलीच नाही आहेत आम्हाला. आणि हे दोघेही त्यांच्या बायकांना शांत करतात बरं का. बघा प्रेक्षकांना आपल्याला दिसतंय बॅक साईडला. आणि बघा इकडे या म्हणतात की आम्ही वाट बघतो या. आणि इकडे यांचं काउंटिंग सुरू होतं, 1 2 3 4 भ. आणि मानिनी ताई जोरात डचकतात. आणि बघा इकडे डचकल्यामुळे ही दोघांना पी एक एक फटका मारते आणि म्हणते की कसे आहात रे. आणि हे सगळेजण हसायला लागतात. आणि बघा प्रेक्षकांना, मानिनी ताई म्हणतात की कशी झाली कुर्गची ट्रीप. आणि पार्थ म्हणतो की एकच नंबर. आणि इकडे मानिनी ताई त्याला मारतात आणि म्हणतात, काय कुर्कला गेला होता. नाही नाही नाही, 1 मिनिट, कुठे जाताय, काय प्लॅन करताय, हे मला सांगायचंच नसतं ना, जाऊ द्या. आणि बघा प्रेक्षकांना, आता मानिनी ताई इथे नाटक करतायत यांच्यावर रुसण्याचं. आता बघू हे चौघही आता मानिनी ताईंना कसे मनवतात. आणि बघा आता या दोघेही सांगतात की त्यांना आता मनवा, म्हणून हे आता दोघेही त्यांना मनवण्यासाठी त्यांच्या चेअरवर बसलेले असतात, त्याच्या बाजूला बसतात. आणि हा जीवा म्हणतो की बडे भैया, काही लक्षात येतंय का तुझ्या. पार्थ म्हणतो, काय रे काय रे, कुणाच्या तरी नाकाच्या शेंड्यावर राग थांड मांडून बसलायत. आणि पार्थ पण म्हणतो, अरे ओ रे, दिसतोय राग. आणि पार्थ म्हणतो की तुला सांगतो आई, हे ना हे याच्यामुळे झालंय सगळं. आणि जीवा म्हणतो की मी का. आणि काव्या म्हणते की का म्हणजे का. हे बघा मी सांगते, घरच्या प्रेशर कुकर मध्ये राग खुतखुततोय याचं कारण एकच आहे, जन्मेजय देशमुख. आणि सगळं भांड हे तिघ जण जीवावर फोडतात बरं का प्रेक्षकांनो. आणि जीवा म्हणतो की मी काय केलं. आणि पार्थ म्हणतो की तू काय केलं म्हणजे, आई तुला सांगतो, याने ना हे कुकचं बुकिंग करायला कुठल्या तरी भंगार बुकिंग ऑफिस मध्ये गेला आणि हा प्रॉब्लेम आला. आणि मानिनी ताई म्हणतात की तुझ्याकडे फोन नव्हता, तुला नाही कळवतायत मला, चल चल. आणि आता नंदिनी म्हणते की आई मला असं वाटतंय ना, पार्थ अगदी बरोबर बोलतायत, तुम्हाला तर माहितीये ना जीवांना किती सवय आहेत फुशारक्या मारायची. आणि इकडे पार्थ म्हणतो की ए चकाचक बाई, तू माझ्यावर का उलटतेस, तुम्हाला तिघांचं ठरत नव्हतं नक्की कुठे जायचंय, म्हणून मला पुढाकार घ्यावा लागला, मला डिसिजन घ्यावा लागला. आता त्या
ट्रॅव्हल एजन्सीने घोळ घातला, त्याच्यात माझी काय चूक आहे? नंदिनी म्हणते की काय करणार होतो म्हणजे? मग घरातून निघताना सांगायचंच नाही ना आपण कुर्कला जाणार आहोत म्हणून. पार्थ म्हणतो की कुर्कला म्हटलं आम्हाला आणि फार्म हाऊसवर घेऊन गेलात हं, आणि इकडे सगळ्यांचा होकार असतो. पण बघा अजून मानेनी ताई काही बनवल्या गेलेल्या नाहीयेत. त्या इकडच्या सोप्यावर उठून तिकडं, तिकडच्या उठून आता डायरेक्ट मोठ्या सोप्यावर बसलेल्या आहेत. आणि इकडं आता जीवा खुणवतो की आता तुम्ही दोघींनी मनवा. आता काव्या येते. पाहत काय याला काही अर्थच नाहीये. अचानक फार्म हाऊसला जायचा प्लॅन झाला आहे, तर ज्याला कळवायचं त्याला कळवलंच नाही. शे. नंदिनी म्हणते की नाही. नंदिनी म्हणते की चूक त्यांचीच आहे, त्यांनी कुर्कला जाण्याचा प्लॅन केला. काव्या म्हणते हा. नंदिनी म्हणते की ही सगळी तुमची जबाबदारी होती जीवा. आणि पार्थ म्हणतो की हा यांची. जीवा म्हणतो अरे रुसणाऱ्या माणसाला रुसू न देण्याची. आणि बघा इकडे मानेनी या दोघींना पण एक एक फटका मारतात आणि म्हणतात की नंदिनी काव्या तुम्ही दोघेही लबाड झाल्यात हं, म्हणजे तुम्ही दोघेही यांना जॉईन झालात. नंदिनी म्हणते की नाही. मानिनी म्हणते या कोडक्यांना. नाही तर मानिनी ताई म्हणतात की माझ्या सुना आता माझ्या राहिल्या नाही. आणि इकडे नंदिनी म्हणते की आई हो काय? आणि पार्थ लगेच म्हणतो की आई खरं आहे हे, या सुना राहिल्या नाहीयेत तुझ्या. आणि पार्थ म्हणतो की पुरी खायच्या दिवशी आमची साईड घेतली होती म्हणून या वचका काढतायत. आणि जीवा म्हणतो हा. आणि नंदिनी म्हणते की काही काय बोलतायत पार्थ? जीवा म्हणतो की बरोबर बोलतोय, तेच आहे. नंदिनी म्हणते नाही. आणि इकडं नंदिनी म्हणते की आई तुम्हाला हसवण्यासाठी थोडा खोडकरपणा केला, बस एवढंच. आणि इकडे ही मानिनी नंदिनीचे लाड करते. आणि काव्या म्हणते की मानिनी देशमुखांना न सांगता फार्म हाऊसला जायचा प्लॅन नव्हता. इकडे पार्थ म्हणतो तुझा होता. आणि हे दोघं एकमेकांना चिडवत असतात. आणि मानिनी मैचे काव्याचे पण लाड करतात आणि म्हणतात की असू दे. आणि इकडे आजीवा म्हणतो की हसली बाबा एकदाची ही म्हातारी. नंदिनी म्हणते की अहो काय बोलतायत? आणि मानिनी काकू म्हणतात तू नाही याला बदडून काढ, सारखा आजकाल मला म्हातारी म्हणतोय. आणि मानिनी ताई म्हणतात की जाऊ दे, पण मला सांगा की तुमची ट्रिप झाली कशी? काव्या म्हणते की मस्त धमाल केली आम्ही, खूप गप्पा मारल्या, धमाल केली आणि हो क्रिकेट पण खेळलो. आणि पार्थ म्हणतो की जेवायची वेळ आली तेव्हा आम्ही मस्त ती ट्रिक वापरली. आणि मानिनी ताई म्हणतात की चिठ्ठ्यांची. आणि बघा प्रेक्षकांना मानिनी ताई म्हणतात की म्हणजे फसवलं या दोघींना. आणि बघा पार्थ म्हणतो नाही ना, काय या बोक्याने या मांजरीला चान्सच दिला नाही. आणि बघा इकडे काव्या म्हणते ते खरं आहे, पण झालं कोणाच्या मनासारखं? तुमच्याच ना. आणि पार्थ म्हणतो की काव्या आणि जीवा या दोघांची चिठ्ठी आली आणि त्यांना स्वयंपाक बनवावा लागला. आणि इकडे नंदिनी म्हणते की जेवण झाल्यानंतर जीवांनी कविता सुद्धा केली. काव्या म्हणते की पूर्ण सांगता येईल, अर्धवट माहिती देऊ नकोस. पार्थ म्हणतो की हा खरं आहे. नंदिनी म्हणते की आता काय? काव्या म्हणते की पूर्ण माहिती अशी आहेत की फक्त जन्मेजयनी नाही. आणि इकडे नंदिनी आणि जन्मेजय यांनी दोघांनी मिळून एकमेकांसाठी कविता केली आहे. मानिनी ताई म्हणतात की आणि नंदिनी म्हणते की असं आहे का मग? आणि तू आणि पार्थने मिळून पंजा लढवला, त्याचं काय तेही सांग ना जरा. इकडे काव्या म्हणते हो तेही सांगे. पार्थ म्हणतात की लढलो. काव्या म्हणते की मी जिंकले. मानिनी काकू म्हणतात की हो. मानिनी ताई म्हणतात की पंजा लढवण्यात ही जिंकली. पार्थ लाज वाटते तुला? जीवा म्हणतो की लाज केली तिने, लाज. आणि पार्थ म्हणतो की पंजात हरलोय पण बायकोला जिंकलंय. आणि इकडे सगळे त्याला चिडवतात. पार्थ म्हणतो की पंजाचं काय कौतुक आहे? मानिनी ताई म्हणतात की छान म्हणजे मज्जा केली तुम्ही सगळी. आणि नंदिनी म्हणते की आई हे सगळं आम्ही ट्रूथ अँड डेअर ह्या गेम मध्ये केलं. आणि इकडे ही मानिनी ताई म्हणतात की अजून काय केलं सांगा ना. आणि जीवा म्हणतो की ए थांब ना जरा, तुला आत्ताच ऐकायचंय का सगळं? दमलोय ना आम्ही, फ्रेश होऊ दे. या म्हातारीला सुद्धा आत्ताच ऐकायचंय. आणि बघा मानिनी ताई उठतात आणि त्याला झोडतात. आणि बघा पार्थ म्हणतो की म्हातारी बोलला, मी नसतं ऐकून घेतलं. आणि नंतर मानिनी ताईंना कळतं आणि मानिनी पार्थला सुद्धा मारतात. आणि मानिनी ताई म्हणतात की दोघेही आगाव झाले आणि परत तिथे बसा. आणि या दोघी सुनांना जवळ घेतात आणि म्हणतात की खुश दिसतायत. आणि बघा प्रेक्षकांनो रम्याने सगळं ऐकलेलं असतं आणि ती चिडचिड करते. स्वात्या म्हणतात की काय झालंय तुला? रम्या म्हणती बघ ना, फार्म हाऊस मधून मज्जा करून आलेत सगळे, कसं सगळं हसत खेळत सांगतायत, किती आनंदी येत ते. स्वात्या म्हणतात की रम्या मरणाआधीचे काही दिवस एन्जॉय करतायत ग ही लोक, करू देत ना, त्यांना कल्पनाही नाहीये असे हसण्या खेळण्याचे दिवस यांच्या आयुष्यात परत येणारच नाहीयेत. रम्या म्हणती अगं आई पण मला एक गोष्ट कळत नाहीये, ती काव्या आणि जीवाला त्यांचं नातं काय होतं हे माहिती आहे ना, तरी सुद्धा असे निर्लज्जपणे कसे काय वागू शकतात हे? वसुआत्या म्हणतात की अगं रम्या म्हणती तू विचार कर, ती 4 जण ट्रिपला गेली आणि
ती ट्रिप कॅन्सल झाली तरी सुद्धा ते घरी नाही आले, डिरेक्ट फार्म हाऊसला गेले. वसू आत्या म्हणतात हो, तिथे गेल्यानंतर ते एकमेकांशी चांगले बोलले, वागले आणि जीवा आणि काव्याने तर एकत्र जेवण सुद्धा बनवलं. असं कसं काय करू शकतास ते? वसू आत्या म्हणतात की काही काही लोकांकडे मन मारून जगण्याची कला असतेच, कदाचित ह्या दोघांना जमलं असेल ते. रम्या म्हणते की आई, त्यांनी आधीचं सगळं विसरून नवीन नातं स्वीकारायचं ठरवलं तर नसेल ना? वसू आत्या म्हणतात की रम्या अगं, स्वीकारायचं जरी ठरवलेलं असेल ना तरी आता त्या गोष्टीचा काही उपयोग होणार नाहीयेत आणि या सगळ्याची ना या चौघांना कल्पना सुद्धा नाहीयेत. रम्या म्हणते की तू एक गोष्ट ऑब्झर्व केली का? मामीने जेव्हा विचारलं ट्रूथ अँड डेअर मध्ये काय झालं तेव्हा जीवाने विषय टाळला. वसू आत्या म्हणतात की हो. रम्या म्हणते की काय झालं असेल ग त्या गेम मध्ये? कोणी कोणाला काही ट्रूथ सांगितलं असेल का? आणि वसू आत्या म्हणतात की कळेल, काही तासातच कळेल रम्या. ते स्वतः जाहीरपणे सगळ्यांच्या समोर सांगतील. हे खूप मोठं सत्य सगळ्यांच्या समोर येणार आहे, त्यामुळे या चौघांच्याही आयुष्याची उलथापालथ होणार आहे. आणि रम्या म्हणते का करून मला असं वाटतंय की आपल्याला जसं हवंय तसंच घडतंयत ना सगळं, का आपल्याला फक्त तसं वाटतंय? आणि वसू आत्या म्हणतात की जे काय घडतंय ना रम्या, ते पारच्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात पडावं यासाठी घडतंय. यांच्या हसण्याने इतकी का बेचैन होतेस तू? यांच्या हसण्या खिदळण्याचा ना शेवटचा दिवस आहेत हा. उद्या बघ चौघांचे चेहरेत ना बघण्यासारखे झालेले असतील. रम्या म्हणते की बरं, ते गिफ्ट, फोटो सगळे पुरावे नीट ठेवलेत ना? वसू आत्या म्हणतात हो, ते सगळं नीट बॅगेत ठेवलंय, तू नको काळजी करूस. आणि बघा प्रेक्षकांनो, हे दोघेही रूम मध्ये असतात. काव्या म्हणते की आपण डिवोर्स फाईल केलायत हे काका काकूंना सांगितलं नाहीयेत अजून. पार्थ म्हणतो की खरंय, सांगितलं नाहीयेत अजून आपण. पार्थ म्हणतो की त्या दिवशी डिवोर्स घ्यायचं आपण ठरवलं होतं, त्याच दिवशी सांगणार होतो, पण नेमकी त्याच दिवशी आनंद दादाचा डिवोर्स झाला होता. आई बाबा टेन्शन मध्ये होतो, त्यामुळे आपण बॅकफुटला गेलो होतो. नंतर कधीतरी सांगू असा विचार केला होता आपण, पण नंतर कधी सांगू शकलो आणि ही लाईन काव्याने पूर्ण केलेली असते. काव्या म्हणते की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून कधी सांगावंसच वाटलं नाही आणि आता सतत लपवाछपवी करावी लागते. आणि त्या एक्स्ट्रीम लेवलला आपली काउन्सिलरची मॅडम तुमची गणिताची टीचर म्हणून ओळख करून दिली. आणि काव्या म्हणते की कधी कधी प्रचंड भीती वाटते. हे सगळं जर त्यांना कळल्यावर ते काय होतील, कसे रिॲक्ट होतील? पार्थ म्हणतो की आपल्यामुळे प्रचंड हट होतील. काव्या म्हणते की नक्कीच होतील. त्यात काकूंना लपवाछपवी केलेली अजिबात आवडत नाही. आणि काव्या म्हणते की म्हणून तर भीती वाटते ना. पार्थ म्हणतो की सांगायचं का आई बाबांना? आणि काव्या म्हणते की तेच तर कळत नाहीये देशमुख. पार्थ म्हणतो की काय कळत नाहीये? पार्थ म्हणतो की घरच्यांना सांगायचं की नाही हे कळत नाही, की डिवोर्स घ्यायचा की नाही हे कळत नाही. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे ही आशाताई वसू आत्या त्यांचा रूम पुसत असते आणि ते बॅग आणि ते सगळं ती बाहेर ठेवती आणि खुर्ची बाहेर ठेवायला जाते तर ती बॅग खाली पडते. आणि बघा इकडे मानेनी ताई फोनवर बोलत असतात आणि तेवढ्यात ती बॅग खाली पडते आणि मानेनी ताई म्हणतात की कोण धडपडतंय? आणि त्या म्हणतात की हॅलो, सॉरी तुम्हाला नाहीत, कशा आहात? आणि त्या म्हणतात की असं तसं नाही कामिनी वहिनी, तुम्हाला यायलाच हवं. आणि त्या बोलता बोलता प्रेक्षकांना त्या बॅग जवळ जातात, म्हणजे धडकतात. आणि सहकुटुंब सहपरिवार, अहो माझ्या मुलांचा आणि सुनांचा कौतुक सोहळा आहे आणि अशोक रावांना विक्रम फोन करतीलच. आणि तेवढ्यात त्या बॅगला धडकतात. हो, मी ऍड्रेस परत पाठवतेच. आणि मानिनी ताई म्हणतात की हे काय, बॅग कशी काय? आणि तेवढ्यात वसू आत्या येतात आणि म्हणतात की अगं बाई, इथं कशी काय आली माझी बॅग? आणि त्या घाबरलेल्या असतात. आणि इकडे इथे कशी काय पडली? मानिनी म्हणतात अरे हो, ही तुटलेली बॅग तुमची नाही का? वसू आत्या म्हणतात की हो, माझीच बॅग आहे. मानिनी ताई म्हणतात की मग एवढं घाबरायला काय झालंय? वसू आत्या म्हणतात की घाबरलं कुठेत मी मानिनी, अगं बॅग रूम मध्ये ठेवली होती ना, ती अशी अचानक हॉल मध्ये दिसली म्हणून गडबडले. खरं रम्या म्हणते तेच ना, म्हणजे वरून कसं काय खाली बॅग आली? आणि तेवढ्यात आशाताई म्हणतात की ताई साहेब, ते मी लादी पुसायला सामान बाहेर काढलं होतं ना, त्याच्या धक्क्याने पडली असेल बहुतेक. वसू आत्या म्हणतात की अशी कशी पडलीस? काही वेंदळीस का ग तू आशा? आशा म्हणते की आता मी काय केलं, लादी पुसताना सामान इकडचं तिकडं करायला लागतं ना, नाहीतर तुम्हीच म्हणतात कामचुकार आहेत. वसू आत्या म्हणतात की तोंड वंड करून बोलू नकोस ना तू, आणि आम्हाला न विचारतात आमच्या वस्तूंना हात का लावला? आशाताई म्हणतात की मी यावेळेस पण विचारणार होते, पण काल ना मी रम्याताईंना फोन केला होता, तुम्ही घरात नव्हते ना तेव्हा. त्या म्हटल्या की अशा फालतू कारणांसाठी फोन नाही करायचा, म्हणून नाही विचारलं, नाहीतर विचारलं असतं. वसू आत्या म्हणतात की फार शहाणपणा करायला लागलीस तू. आणि बघा ही वसू आत्या तिला मारायला जाते. रम्या म्हणते की आणि ती त्यांना खुलवती की मामी आहे तिथं. आणि बघा इकडे मानिनी ताई म्हणतात की वसुताई ह्यावेळी मारू नका. म्हणजे आशा म्हणते की मानिनी ताई म्हणतात की ह्यावेळी याच्या आधी कधी मारल्यात का यांनी तुला? रम्या म्हणते अगं मामी काहीतरीच काय. रम्या म्हणते की आशा काय बोलतेस, आम्ही कधी मारलं तुला? मानिनी ताई म्हणतात की रम्या तुला विचारलंय मी.
आणि मानिनी विचारते की आशा तू बोल, घाबरू नकोस, यांनी मारलंय का कधी तुला? आणि मानिनी त्या विचारतात काय झालं होतं तेव्हा आणि असं कसं झालं होतं ते मला का नाही सांगितलंस तू? आणि बघा प्रेक्षकांना ही आशा म्हणते की नाही ताई, मला नाही मारलं यांनी. मानिनी ताई म्हणतात की अगं तू आत्ता म्हणालीस ना ह्या वेळी मारू नका म्हणून, तू घाबरू नकोस आशा, तू बोल बरं. आशा म्हणते की नाही नाही, मला वाटलं की ह्यावेळेस मारतात का काय म्हणून म्हटलं की ह्यावेळेस मारू नका. आणि मानिनी ताई म्हणतात की आशाला तू एक काम कर, ही बॅग वर ठेवून जा. रम्या म्हणते कशाला, मी मी ठेवून देते. आणि या वसू आत्या म्हणतात की नीट नाही ग, ह्या दोघी वरती रूम मध्ये जातात. आणि बघा प्रेक्षकांना आता इकडे आपल्याला रोमॅन्स बघायला मिळणार आहे. तिकडे ही नंदिनी बॅग ठेवायला जाते आणि पडते, तेवढ्यात तिला जीवा झेलतो. आणि नंदिनी म्हणते की सॉरी सॉरी, मी चुकून पडले. आणि जीवा म्हणतो की काही नाही, अशा चुका होऊ देत, खरं तर खूप दिवसांनी पडलेस का? जीवा म्हणतो की हे, नंदिनी म्हणते की म्हणजे मी पडावं अशी तुमची इच्छा आहेत का? जीवा म्हणतो हो, मग मला तुला नेहमी असं झेलता येईल. नंदिनी म्हणते की काय असं काय करताय, उतरवा ना मला खाली. आणि जीवा म्हणतो की पण त्याआधी एक गोष्ट सांगतो चकाचक बाई, आयुष्यात एका ठिकाणी बिंदास पडावं. आणि का? नंदिनी म्हणते की कुठे? जीवा म्हणतो की प्रेमात. तर जीवा तिला म्हणतो की प्रेम खूप कमाल गोष्ट असते, पडून तर बघ एकदा प्रेमात. आणि ही नंदिनीला हळूच खाली उतरवतो आणि ती म्हणते की मनोमन मी तर पडलेच आहेत पसारेवाला, तुमच्या प्रेमात फक्त पडले नाहीये तर अखंड बुडाले. आणि इकडे जीवा सुद्धा मनोमन म्हणतो की मी सुद्धा. आणि बघा इकडे ह्या दोघी ती बॅग उचलून मध्ये आणतात आणि रम्या चिडते आणि म्हणते की त्या आशाचं ना थोबाड फोडणार आहेत मी. वसू आत्या म्हणतात अगं ती कशी काय आपल्यासाठीच खड्डा खाण्याला येते ग, आज फक्त मामीमुळे वाचलीस ग ती, नेक्स्ट टाइम बघ तिला कसं घराबाहेर काढते ते. वसू आत्या म्हणतात की रम्या आधी शांत हो, रागावर शांत हो. रम्या म्हणते की कसं शांत हो आई, मामीने जर खाली ही बॅग आता उघडली असती, सगळे पुरावे बघितले असते तर काय झाले असतं. आणि इकडे वसू आत्या म्हणतात नशीब मानिनी तारू मारू जे के लिहिलेलं बघितलं नाही आणि आता म्हणेल की ही बॅग उघडून दाखवा म्हणून. रम्या म्हणते की आई प्लीज असं काही म्हणू नको ग, थोडक्यात वाचलोयत ग आपण. रम्या म्हणते की आत्ताच मामीच्या हातात ती बॅग बघितली होती ना, असं वाटलं होतं की संपलं सगळं. रम्या म्हणते की तुला सांगते आई, ही आशा ना आपल्याला डोईजड होणार आहेत आता. रम्या म्हणते की आपण ना बाकीच्यांवर लक्ष ठेवून राहू आणि ही आपलं पितळ उघडं पाडेल. आणि वसू आत्या म्हणतात की म्हणूनच तुला सांगते की तिच्यावर हात उगारण्याची भाषा परत करू नकोस. रम्या म्हणते की काय? वसू आत्या म्हणतात की एक दिवस आशा येऊन सांगेल की मी काम सोडते आणि जाता जाता मानिनी आणि विक्रम समोर आपलं भांडं फोडेल, मग काय करायचं? रम्या म्हणते नाही काय, एवढी हिंमत नाहीये तिच्यात. रम्या म्हणते की हे बघाय, तिला असं गोंजारत बसण्यात काहीच अर्थ नाहीये, तिला आपली भीतीच वाटायला हवी, पुढच्या वेळेस आपल्या रूम मध्ये पाय तर ठेवू दे ती तिच्या ना. आणि बघा ही रम्याच पडून जाते आणि इकडे वसू आत्या ना खिदी 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 हसायला लागतात. वसू आत्या म्हणतात की रम्या काय हे? रम्या म्हणते की तू हसतेस काय, हात दे मला, उठा हळूहळू. रम्या म्हणते की बस आहे, अजिबात हसू नको, आता सध्या त्या आशामुळेच पडली आहेत मी, लादी पुसून गेली ना, बघ बघ सगळं पाणी तसंच आहे, तिला सोडून तू माझ्यावरच हसतेस तू. वसू आत्या म्हणतात की तुझ्यावर नाही हसते, तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्स वर हसते, पाडायला गेली आशाला आणि स्वतःच पाय घसरून पडली. वसू आत्या रम्या म्हणते की बास आहे, बस झाला आता, ती कल्पना होती तेव्हा तू सुद्धा पडली होती पाय घसरून. वसू आत्या शांत होतात आणि मग बनतात, बरं आठवतंय ते सुद्धा, पण आता महत्वाचं काय आहे, हे पुरावेत ना की ती आशा? रम्या म्हणते पुरावे. वसू आत्या म्हणतात पुरावेत ना, मग हे सांभाळून ठेव ना आधी. आणि बघा प्रेक्षकांना आता इकडे हे पुरावे लपवतात म्हणजे सांभाळून ठेवतात. आणि इकडे पार्थ म्हणतो की काय विचार करतायत काव्या म्हणते की मी जर पुढच्या महिन्यापासून काउन्सिलिंगला नाही गेले तर माझ्या गणिताच्या टीचरांना काय वाटेल? पार्थ म्हणतो की तुम्हाला काउन्सिलिंग साठी का जायचं नाहीये? काव्या मनोमन म्हणते की कारण मला हे लग्न हवं आहे देशमुख. आणि पार्थ म्हणतो की बोला ना ऑफिस करणारी मांजर. काव्या म्हणते की बोलले की मनातल्या मनात बोलले मी. काव्या म्हणते की लबाड बोक्याला ऐकायला नाही आलत का? आणि ती म्हणते की मला हे लग्न हवंय देशमुख. आणि ती म्हणते की मला आयुष्यभर या बोक्यावर फिसकारत राहायचंय, तुमच्या नावाचं मंगळसूत्र आता खूप मनापासून घालायचंय, ते मानाने मिरवायचं आहे, तुमचा हात घट्ट धरायचा आहे आणि मला तुमच्या सोबतच म्हातारं व्हायचंय. आणि बघा इकडे पार्थ म्हणतो की एक मिनिट, मांजर आता मनात बरंच काही बोलली का? काव्या म्हणते हो, फायनली ऐकायला आलं तुम्हाला? पार्थ म्हणतो की नाही ना. आणि काव्य म्हणते की असं कसं ऐकायला नाही आलं, तुम्ही खोटं बोलतायत, भाव खातायत देशमुख. पार्थ म्हणतो की मी का भाव खाईल काव्या म्हणते कारण संधी मिळाली की भाव खायला आवडतं तुम्हाला. आणि पार्थ म्हणतो की मी खातो भाव, पण मला ऐकायचं होतं तुमच्या मनातलं, पण नाही ऐकायला आलं.
काव्या म्हणती, नको तेव्हा माझ्या मनातलं सगळं कळतंच ना तुम्हाला. आत्ताही मनातल्या मनात बोलत होती की मला हे लग्न हवंय, हे कसं नाही ऐकायला आलं तुम्हाला. आणि बघा प्रेक्षकांनो, का पार्थने तिच्या मनातलं बाहेर काढलेलं, ओठांवर काढलेलंच आहे. आणि इथेच या मालिकेचं टायटल सॉन्ग लागतं, लग्नानंतर होईलच प्रेम. आणि बघा इकडे काव्या म्हणते की हा फोटो बदलायलाच हवात ना देशमुख, जरा हसरे फोटो लावायलाच हवे आता. आणि पार्थ म्हणतो की हा फोटो या रूम मध्ये नसेपासून या रूम मध्ये हसरा फोटो लावायला हवा. इथपर्यंतचा प्रवास माझ्या मांजरीने केला तर. आणि पार्थ तिचे गाल ओढतो. आणि इकडे नंदिनीने ती साडी काढलेली असते आणि पार्थ म्हणतो, जीवा म्हणतो की ही साडी, नंदिनी म्हणते ही साडी तुम्ही मला तुमच्या पहिल्या पगारातून घेतलेली आहे. आणि जीवा म्हणतो की एवढं कौतुकाने बोलतेस म्हटल्यानंतर तुला ही साडी खूपच आवडलेली दिसते. नंदिनी मनोमन म्हणते, फक्त साडीच नाही, तुम्ही सुद्धा मनापासून आवडायला लागलेत मला. आणि ह्या पार्टीनंतर मी माझ्या मनातलं सगळं काही तुम्हाला सांगून टाकणार आहेत. आता बघा प्रेक्षकांनो, हे सगळं डिपेंड आहेत यांचं ह्या पार्टीवर. आता पार्टीमध्ये काय काय गोंधळ होणार आहेत या चौघांना काहीच माहित नाही. चला प्रेक्षकांनो, इथेच या मालिकेचा एपिसोड संपवूया. आपण उद्या आता धमाकेदार अशा रिव्ह्यू सोबत भेटूया. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.